नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा हा असा चौथा भाग. आपण काल 13वा श्लोक पाहिला. 14पासून आपण सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 14. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखे निमाला. महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. आपले जे पूर्वसंचित असेल त्याप्रमाणे आपला जन्म घेतो. एखादा जीव गरीब आईबाबाच्या उडी जन्मतो, तर कोणी धनाढ्य श्रीमंताच्या घरी. कोणी कोठे जन्मावे हे पूर्वक्रमाने नियती ठरवत असते. परंतु कोणताही जीव कोठेही जन्माला आला तरी त्याचा शेवट काळाच्या विक्राळ मुखातच होत असतो. जीवन म्हटले की मृत्यू निश्चित आहे. प्रत्येक जीव जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत जे जीवन जगतो त्या जीवनाला म्हणूनच महत्त्व प्राप्त होते. किती जगावे आपल्या हातात नाही, मात्र कसे जगायचे हे ठरवायची बुद्धी मनुष्य मात्राला मिळालेली आहे. त्यामुळे जीवनाचे जे क्षण आपल्या हाती लागतील त्या क्षणांचा पुरेपूर उपयोग करून घेणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरते. सत्कर्मे करून जीवन सार्थकी लावणे हाच उत्तम मार्ग आहे. जगातील मोठमोठ्या व्यक्ती जरी पाहिला तरी त्यांचा शेवट मृत्यूने झालेला दिसतो. या मृत्यूच्या मार्गाने आजपर्यंत किती जीव गेले त्याची संख्या अमर्याद आहे. म्हणून साधकाने अशा अगणित नगण्य जीवापैकी एक म्हणून न राहता विवेकाने आहार, निद्रा, भयमैथुनंच या चाकोरीतून बाहेर पडले पाहिजे. आपण आपले जीवन अशा चांगल्या प्रकारे व्यतीत केले पाहिजे की आपला मनुष्यजन्म सार्थकी लागला पाहिजे. परोपकार, सत्कृत्ये, लोकसंग्रह हे जीवन सफल करण्याचे मार्ग आहे. परोपकार, सत्कृत्ये आणि लोकसंग्रह. मृत्यूचा विचार केला तर माणसाला आपल्या आयुष्यात क्षणभंगूर आहे हे समजून तो तात्पुरता खिन्न होईल. त्याला काय जाणून मी काय काय करणार असेही वाटेल. पण वस्तू तशी नाही आहे. तुम्हाला जर चांगले बघायचे असेल तर एका जन्मातही खूप करता येण्यासारखे. हा विचार अगदी मोजक्या शब्दात व्यक्त करणारे एक इंग्रजी सुभाषित आहे. यू लिव्ह ओनली वन्स बट इफ यू लिव्ह राईटली वन्स इज इनफ. जेम्स बॉन्डच्या एका सिनेमाची तुम्हाला आठवण झाली तर कोणाला ते, पण हे सुभाषित वेगळं आहे. यू लिव्ह ओनली वन्स बट इफ यू लिव्ह राईटली वन्स इज इनफ. ज्याला कसे जगावे हे शास्त्र कळेल त्याला एक जन्मसुद्धा खूप चांगल्या गोष्टी करण्याला, आयुष्य सार्थकी लावण्याला पुरेसा आहे. ज्याला हे समजणार नाही त्याने जन्ममृत्यूच्या किती फेऱ्या केला तरी पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे ते व्यर्थच आहे. म्हणून आपला जन्म कोणत्याही परिस्थितीत होऊ दे, आपण जर विचारपूर्वक होऊन सन्मार्गाची कास धरली तर परिस्थितीचे असे अनेक असंख्य अडथळे पार करून आपण खऱ्या अर्थाने समृद्ध व सफल जीवन जगू शकू याची खात्री बाळगावी. मृत्यू कधीही भेदाभेद करत नाही. प्रत्येक जीव, मग तो किती सामर्थ्यशील असो वा बुद्धिमान, त्याला मृत्यूपंथानेच जावे लागते. समर्थ दासबोधाच्या 3ऱ्या शतकातील 9व्या समासात समर्थाने मृत्यू निरूपणच म्हणून समास केलेला आहे. आपण दासबोधाच्या माझ्या निरूपणाच्या मालिकेत तिथले ऐकलं असेल महत्त्वाचं. त्या मृत्यूच्या विलक्षण सत्तेचं महत्त्व वर्णन करताना समर्थ म्हणतात, मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न हा म्हणे हा करामती गायवाड जाणे, मृत्यू न म्हणे हा वरिष्ठजनी, मृत्यू न म्हणे राजकारणी, मृत्यू म्हणे हा वेतनी वेतन धरता. तेव्हा ही जाणीव ठेवून आपलं आयुष्य कसं सार्थकी लावायचं आपण ठरवलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 15. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्वही जीव मी. चिरंजीव हे सर्वही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. या पृथ्वीला मृत्यूभूमी असे म्हणतात आणि ते अगदी यथार्थ आहे. कारण जन्माला येणार प्रत्येक जीव निश्चितपणे मृत्यू पावणार आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिसूत्रीतूनच प्रत्येक जीवाची मार्गक्रमणा होते. सुरुवातीला जन्म झाल्यावर प्रत्येक जीवात्मा, मग तो एखादा सूक्ष्म कीटक असो किंवा किडामुंगी असो किंवा मनुष्य असो, त्याचं जीवन सुरू होतं. तो हळूहळू वाढत राहतो आणि एका दिवशी तो चटकन विनाश पावतो. मृत्यू इतकी निश्चित गोष्ट जगात दुसरी नाही. अतिपराजय अजोन्या याप्रमाणे माणूस जोमाने जीवन जगताना मृत्यू इतके दुसरे काही विसरत नाही. त्यामुळे आयुष्यात आपला मीपणा कमी होता वाढत जातो. या मीपणाची दुसरी गंमत अशी आहे की आयुष्यात मिळणारा सुखाचा आणि यशाचा प्रत्येक कण हा मीपणा लोहचुंबकाप्रमाणे स्वतःकडे खेचून घेतो आणि स्वतः वाढत राहतो. माणसाचा मीपणा प्रत्येक गोष्टीने वाढत जातो. अगदी साधे उदाहरण घ्यायचं झाले तर एखादं कार्य सुरू असताना आपण म्हणतो करताना की असा विचार आहे, पाहूया कसं काय जमतंय. पण ते कार्य पूर्ण होताच मात्र म्हणतो
आपला कर्ताभाव जागृत होतो आणि आपण म्हणतो मी येऊ केलं, मी तेव केलं असं म्हणून वल्गना करतो. वास्तविक सुरुवातीची अनिश्चितता पाहिली तर या मीपणाला कुठं वाव आहे बरं. आपला हा मीपणाचा गुंता एवढा वाढत जातो की आपण कधी मृत्यू पावणार हे सुद्धा विसरून जातो आणि स्वतः जणू काही चिरंजीव आहे अशा ठाडावर वावरतो. साधकाचा ऱ्हास सुरू झाल्याची ती वेळ समजावी. सामान्य प्रपंची साधकाचीच केवळ अशी भ्रममूळ कल्पनाच नाही, अगदी थोर व्यक्तीसुद्धा याला अपवाद नसतात. महाभारतातील एक कथा आहे. हस्तिनापुरात पांडव राज्य करत होते. त्या नगरात एक मोठी घंटा टांगून ठेवली ती. कोणी एखादी अतर्क गोष्ट किंवा अद्भुत गोष्ट पाहिली किंवा अनुभवली तर त्याने ती वाजवे असा प्रघात होता. धर्मराज युधिष्ठिर दररोज दुपारी दानधर्म करत. तो संध्याकाळपर्यंत चाले. सूर्यास्त होता सूर्याला अर्घ्य देऊन तो संपे. एके दिवशी एक वृद्ध ब्राह्मण मोठ्या आशेने दान मिळवून हस्तिनापूरला आला, पण तो राजप्रसाद येईपर्यंत सूर्यास्त झाला होता. दानधर्म आटपून सूर्याला अर्घ्य देऊन धर्माच्या प्रसादाकडे निघाले होते. त्यांच्याबरोबर भीम होता. मी होता म्हणतो मी आपले आपण अर्जुन भीम असं म्हणतो ना, म्हणून नाही तर त्याच्याबद्दल कोणीतरी आक्षेप घेईल. त्यावर भीम होते. वृद्ध ब्राह्मण काठी टेकत त्यांच्या मागावर आला आणि हात जोडून म्हणाला, धर्मराज महाराज, मी मोठ्या अशा आलोय, मला दान देऊन उपकृत करा. धर्मराज म्हणाले, आता सूर्यास्त झालाय त्यामुळे मी आता दान देत नाही. फार तर तू उद्या अगदी सकाळी सूर्योदय झाल्यावर प्रसादावर ये, मी तुला खात्रीच निराश करणार नाही. त्या वृद्ध प्राण्याला पुन्हा याचना करायची होती, पण धर्माच्या वचनावर ते अविश्वास दाखवल्यासारखे झाले असते, म्हणून तो काहीच न बोलता तेच निघाला. भीम मात्र धर्माच्या शेजारी ऐकून हा सर्वस्व ऐकत होता. धर्माच्या प्रसादाकडे गेले आणि भीमसेन मात्र त्या प्रचंड घंटेकडे गेले. ते जाऊन त्यांनी घंटा वाजवायला प्रारंभ केला. आधीच ती प्रचंड घंटा, त्यात साक्षात भीमाचं वाजवणं, त्यामुळे तो दणदणारा घंटा घेऊन थोड्याच वेळात हे नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. पण भीमाला कोण आणि कसं विचारणार, घंटा सुरूच राहिला. शेवटी प्रत्यक्ष धर्मराज तिथं आले. त्यांनी भीमाला थांबवून विचारलं, भीमा, असं काय घडलंय की तू हा घंटानाद सुरू केलाय? भीमाने धर्माला आधी वंदन केलं आणि सांगितलं, मी तर तसा शक्तीचा उपास आहे. मला काय वेदांत वगैरे फारसा कळत नाही, पण कोणाही मानवाचा पुढच्या क्षणी तो जिवंत असेल की नाही याचा भरोसा नाही असं शास्त्र सांगतं. बरोबर आहे, धर्मराज म्हणाले. मी म्हणाले, पण दादा, तुम्हीच तर त्या याचक ब्राह्मणाला सकाळी ये म्हणजे नक्की दान देतो असं वचन दिलं. म्हणजे तुम्हाला मात्र सकाळपर्यंत तुमच्या आयुष्याची खात्री आहे, ही गोष्ट मला तरी अभूतपूर्व वाटली, म्हणून मी घंटा वाजवायला सोडली. त्या उत्तराने धर्मराज ओशाळले. त्यांना आपली चूक उमगली आणि त्वरित त्या ब्राह्मणाला बोलवून दान दिले आणि भीमाला त्याच्या चिकित्सेबद्दल धन्यवाद सुद्धा दिले. साधकाने आपण ह्या गोष्टीत एवढाच बोध घ्यायचा की प्रत्येकाच्या आयुष्याची दोर निश्चित आहे आणि ती संपल्यानंतर आपले वैभव, सत्ता, मुलेबळे सोडून जायचं आहे. जास्ती कोणत्याही एक गोष्टीत फार न गुंता अहंकार आणि अभिमान सोडून विवेकाने परमार्थाची कास झाली पाहिजे. मी एक छोटी कविता केली, ती वाचतो. आता येते मग येते मरण कधी का सांगून येते. आता येते मग येते मरण कधी का सांगून येते. काळाच्या या विराट धारा औचित्यपणा हा निश्चित घाला. जन्मामागे मरण असते, या येण्याला उत्तर नसते. जन्मामागे मरण असते, या येण्याला उत्तर नसते. जे क्षणकण पडले तुमच्या हाता, वेचा लावून जीव सर्वथा. जे क्षणकण पडले तुमच्या हाता, वेचा लावून जीव सर्वथा. कामक्रोध लोभा विसरा, विवेकनीती हाच आसरा. कामक्रोध लोभा विसरा, विवेकनीती हाच आसरा. वैराग्याने मी पण गळे, चिरंजीव पण नसे वेगळे. वैराग्याने मी पण गळे, चिरंजीव पण नसे वेगळे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 16. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभत्या ते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. आपला कोणी आप्त, सखा, मित्र मरण पावला की आपण दुःखी होतो. सहवासाने आपले प्रेम दृढ झाले असते, त्यामुळे चालता बोलता स्नेही कायमचा दूर गेला या भावनेने आपण व्याकुळ होणे सहज आणि स्वाभाविक आहे. परंतु प्रत्येकाला मृत्यू येणे निसर्गदत्त असल्याने असा शोक करणारा माणूस सुद्धा त्याच म्हणजे मृत्यूच्या मार्गाने पुढे जात आहे हे आपल्या लक्षात येत नाही. गेलेला जीव गेल्या दुःख करताना आपण आपले स्वतःचे जीवन सुद्धा संपणार आहे हे आपण विसरून जातो. वास्तविक या भूतलावर निर्माण होणारी प्रत्येक वस्तू नाशवंत आहे आणि आपणही त्याला अपवाद नाही हे आपण प्रत्येकाने मनातून ओळखलं पाहिजे.
व्यवहारातील उदाहरण घ्यायचे तर एखादी बाई जात्यावर दळण दळत असताना धान्याचे काही दाणे जात्यात राहतात तर काही सुपात असतात. आता हे उदाहरण म्हणजे आता बदलून द्यायला पाहिजे. आता उदाहरण आधी सांगतो मग बदल सांगतो. एखादी बाई जात्यावर दळण दळत असताना धान्याचे काही दाणे जात्यात असतात तर काही सुपात असतात. सुपात असलेले धान्य थोड्याच वेळात दळण्यासाठी जात्यात जाऊन सगळे रगडले जाणार असते. त्यामुळे त्याने जात्यात भरले जाणाऱ्या धान्याविषयी दुःख करण्यासाठी आपले शोक करणे आहे. सुपातल्याने जातातल्याला हसू नये अशी ग्रामीण आहे. त्याचा पारमार्थ लावला तर ही भूमिका जास्त स्पष्टपणे लक्षात येते. आता जातं ही गोष्ट बघायला दुर्मिळ झाली आपल्या घरामध्ये. आपल्या घरामध्ये आटा चक्की असतात. तर हे बदलून सांगायचं म्हणजे पहिल्यांदा आटा चक्की पूर्ण भरली की सुरू होते आणि नंतर घालायचं. आपण धान्य बाजूला ठेवलं असतं की हे पहिलं पीठ पडलं की ते घालायचं. तर त्या बाहेर असलेल्या धान्याने आटा चक्कीत गेलेल्या धान्याला हसू नये, कारण ते तिकडे जाणार आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी खूप होईल. पिठाची गिरणी आपण पाहिल्याच. आता ती आता बघणं मुश्किल आली, पण उदाहरण म्हणून सांगितले की पिठाची गिरणी पाहिली असेल, तिचा पट्टा असा सारखा फिरत असतो. तद्वत हे विश्वचक्र फिरते. त्या पट्ट्यावर जर दोन वस्तू थोड्या अंतर ठेवल्या आणि तो सुरू केला तर पहिली वस्तू आधी पडेल, पण त्या फिरत्या पट्ट्यावर असणारी तिच्या मागील वस्तूसुद्धा त्याच मार्गाने निघालेली आहे. थोड्याच वेळात तिची गत पहिल्या वस्तूपणेच होणार आहे. हा पट्टा म्हणजे जीवनक्रम. तो जिथे संपतो तो मृत्यू. त्या पहिल्या वस्तू ठिकाणी आपला मृत्यू झालेला आप्त आणि मागील वस्तू ठिकाणी आपण स्वतः, अशी कल्पना केली म्हणजे या श्लोकाचा खरा अर्थ आपल्याला जाणवेल. परंतु ही वस्तू असून सुद्धा प्रत्येकजण जगताना विषयाचा हव्यास धरून जगतो. अनेकविध लोभात त्याचे मन कायमचे गुंतलेले असते. जगण्याच्या खटपटीत जे विषय त्याला प्राप्त होतात त्यांच्या सेवनात तो रंगून जातो. जे विषय मिळत नाहीत त्यामुळे त्याच्या मनातील लालसा आणखी बळावत जाते आणि त्यामुळे त्याला शांतीचा लाभ होत नाही. अगदी मरतेवेळी सुद्धा या वासना त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळे समर्थ सांगतात की असा वासनेत अडकलेला जीव मृत्यूनंतरही अतृप्त राहतो. त्या अपूर्ण वासनांची पूर्तता करण्याच्या आशेने जन्ममृत्यू या फेऱ्यातून मुक्ती न मिळता पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. आपल्याला जर मुक्ती करून घ्यायची असेल तर जीवनाची अशाश्वता आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रपंच करत असताना आपण आपली सर्व कर्तव्य उत्तम रीतीने करत राहिलो पाहिजे. त्यासाठी आपल्याला कर्म करावेच लागेल. पण ते कर्म म्हणजे उपजीविकेचे साधन, नोकरी, व्यापार, शेती, उद्योग हे करताना आपण जे येईल त्यात समाधान मानले पाहिजे. जे मिळत नाही त्याचा अतिरेकी लोभ सोडला पाहिजे. असे केले तरच आपण अंतिम ध्येयाच्या म्हणजे मुक्तीच्या दृष्टीने प्रगती करू शकू. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या सहजतेचे वर्णन फार मननीय आहे. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादानं भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आपण या उचिता स्वधर्मे राहडता, जे पावे ते निवांता सावून यावे. फार मनोज्ञ ओव्या आहेत ह्या. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, समर्थ एकनाथ, नामदेव महाराज हे सगळे ग्रेट माणसं होती. त्यांचे विचार फार आपल्याला आज सुद्धा मार्गदर्शक आहेत. त्यामुळं ह्या श्लोकाचा इथं आपण शेवट करूया. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 17, आजचा शेवटचा श्लोक. मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती बंधते खेदमानी वियोगे. आपल्याला काळजी करायची सवयच लागली असते. या काळजी करण्यामुळे प्रत्यक्ष होणाऱ्या घटनामध्ये काही फरक पडत नसतो. पण ही काळजी एखाद्या वाळवीप्रमाणे अदृश्य राहून आपले समाधान मात्र नष्ट करत असते. आपण विद्यार्थी असतो परीक्षेची काळजी करतो. शिक्षणाचा कोणता क्लास मिळेल, डिस्टिंक्शन मिळेल याची काळजी करतो. चांगले मार्क उत्तीर्ण नोकरीची काळजी लागते. नोकरी मिळाली तर बढतीची काळजी लागते किंवा कुठं बदली तर होणार ही काळजी लागते. जरा स्थिर झालो तर अनुरूप पत्नी किंवा पती कसा मिळेल ही काळजी लागते. लग्न झाल्यानंतर संततीची काळजी करत बसतो. मुलं बाळ झाली की त्यांच्या संगोपनाची, शिक्षणाची, त्यांच्या नोकऱ्याची, त्यांच्या विवाहाची काळजी करायला लागते. त्यांचे विवाह झाले की म्हातारपणी आपल्याला मुले सुद्धा सांभाळतील का अशी काळजी असते. त्यांनी चांगलं आणि प्रेमानं आपल्याला वागवलं तरी आपली शरीर प्रकृती चांगली राहील ना ही काळजी असते. आणि मग सर्व चांगले असणार तर मृत्यू येणार असले तर मृत्यू तर येणार नाही म्हणून काळजी लागते. म्हणजे आयुष्यभर चिंता करत करत एका दिवशी चढकन आपण या जगाचा निरोप घेतो. थोडक्यात जन्मापासून थेट मृत्यूपर्यंत ही काळजी आणि चिंता आपली पाठ सोडत नाही. म्हणून समर्थानं सांगणं असं आहे
की प्रत्येकाने आपले योग्य कर्तव्य केल्यानंतर अनाथही चिंता करण्यास सोडून दिलं पाहिजे. काम चांगलं कसं होईल आपलं, आपला व्यापार असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, ते चांगलं कसं होईल ह्याची काळजी करावी. पण त्यातनं काय निष्पन्न होणार आहे ह्याची काळजी फार करू नये. जुन्या वाङ्मयामध्ये होणारे न चुके जरी त्या ब्रह्मा असे आडावा असा एक श्लोक आहे. होणारे न चुके जरी त्या ब्रह्मा असे आडावा. याचा अर्थ असा की जे होणार आहे ते चुकणार नाही आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव आडावाला तरी जे ठरलेलं आहे त्यात बदल होणार नाही. म्हणून साधकाने या काळजी सोडून आपले प्राप्त कर्तव्य उत्तम रीतीने करत जावे. आपल्या वाट्याला प्रपंचात जे सुख किंवा दुःख येते ते आपल्या पूर्वसुकृताचे किंवा या जन्मातल्या कामाचे फळ असते. पूर्वसुकृत म्हणजे मागील जन्मी केले चांगले किंवा वाईट कृत्य असा मर्यादित अर्थ होता. या जन्मी सुद्धा आपण जे चांगले किंवा वाईट करतो त्याचं यथार्थ फळ आपल्या या जन्मातच मिळतं. त्यामुळे येणारे कर्मभोग आपल्याच वागण्यामुळे आले आहेत अशी खुणगाट साधकाने मनामध्ये ठेवावी. यामुळे पूर्वी जे होऊन गेले ते गेले, पण पुढे तरी तो आपले वर्तन निधी ठेवेल आणि मग त्यामुळे पुढील आयुष्यात त्याला त्याचे उचित असे चांगले फळ सुद्धा मिळू शकेल. अर्थात केवळ भौतिक किंवा प्रापंचिक दृष्टीने चांगले न म्हणता परमार्थ मार्गातील त्याची प्रगती हे खऱ्या अर्थाने चांगले फळ मानले पाहिजे. ज्याच्या मनाची अशी तयारी होईल त्याला प्रत्येक जीव विनाश पावणारच आहे ही जाणीव कायमची आहे. आणि ही जाणीव जागृत झाल्यावर एखादा आप्त किंवा स्त्री जरी मृत्यू पावला तरी त्याच्या विवाहात दुःख करणार नाही. मात्र ज्या प्रापंचिकाची अशा तरी साधनं असेल त्याची बुद्धी प्रगत न झाल्याने ते मात्र अल्पबुद्धी अशा विवाहात दुःख करत बसतात. म्हणून समर्थांचं सांगणं असं आहे की साधकाने हा सर्व सारासार विचार अंगी मानावा, म्हणजे आलेल्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा तो शांतचित्त राहू शकेल. जय जय रघुवीर समर्थ. आज हे जमूया. उद्या 18व्या श्लोकापासून आपण सुरुवात करतो. तोपर्यंत नमस्कार.